तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय मी। तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आपण जे बघतो चार्टवरती, तर ते ब्रेक झाल्यानंतर आपण एंट्री कधी करायची आणि परफेक्ट एंट्री कसं होणार, काय बघून कुठल्या गोष्टी बघून आपण एंट्री केलेलं पाहिजे। तर याच्यावरती पण ऑलरेडी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे की परफेक्ट एंट्री कसं करायचं म्हणून, पण ह्याच्यामध्ये काय थोडंसं चेंजेस आहेत। आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आज आपण काय वेगळं बघणार आहे याच्यामध्ये। तर सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो, तर इथं सर्वात आधी महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आता टाईम फ्रेम बरेच वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीनुसार ठेवतात। 5 मिनिट स्कॅल्पिंग करायचं असेल तर 1 मिनिट ठेवा किंवा 3 मिनिट ठेवा किंवा 2 मिनिट ठेवा, अशा प्रकारचे असतात। जर मोठे ट्रेड असतील तर त्यामध्ये आपण काय करू शकतो, जवळपास एक 15 मिनिटाचा ट्रेड ठेवतो, म्हणजे टाईम फ्रेम ठेवतो आपण। तर ते आपल्या स्ट्रॅटेजीनुसार अवलंबून आहे। तर आजच्या ह्याच्यामध्ये मी काय करतो आहे, एक कॉमन म्हणून एक 5 मिनिटाचा टाईम फ्रेमवरती आपण बघूया। सर्वात आधी पहिला पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे, चार्ट थोडंसं झूम करतो मी, म्हणजे झूम आउट करतो आहे। आता झूम आउट केल्यानंतर पूर्ण चार्ट तुमच्यासमोर क्लिअरली दिसतंय, जसं जसं मी सरकत जातो आहे तुम्हाला दिसतंय। आता इथून जर बघितलं तुम्ही, अजून थोडंसं इथं हे करतोय, इथून जर बघितलं तुम्ही, आता जर तुम्हाला विचारलं मार्केट कुठल्या दिशेने ह्या पॉईंट टू ह्या पॉईंट पण कुठल्या दिशेने चाललं आहे, तर मार्केट काय केलं, हळूहळू करत वरच्या साईडला गेलेलं आहे। तर जर नवीन असाल तुम्ही तर ह्याला काय म्हणतात, अप ट्रेंड म्हणतात बरं का। अप ट्रेंड ह्यालाच म्हणतात, कारण की मार्केट वरच्या दिशेला जात आहे। आता याच्यानंतर आपण थोडंसं स्लाईडला सरकवलं इकडं, तर इथं ह्या रेंजमध्ये जर आपण बघितलं तर ह्या रेंजमध्ये पूर्ण एकाच रेंजमध्ये एवढं मार्केट आहे तुम्ही बघितलं, तर ह्याला काय म्हणतोय आपण, तर ह्याला रेंज मार्केट म्हणतोय। म्हणजे एका रेंजमध्ये चाललं आहे मार्केट, जिथं की जास्त मुवमेंट आपल्याला बघायला भेटत नाही आहे। तर अजून इथं थोडंसं या साईडला आपण गेलो आहे, तर बघा इथून आता काय झालेलं आहे, इथून जर तुम्हाला एवढं दाखवलं मुवमेंट, तर इथून पॉईंट ते इथपर्यंत खाली, ह्याला काय म्हणतात, डाऊन ट्रेंड म्हणतात। अगोदर आपण काय बघितलं, अप ट्रेंड बघितलं होतं, आता इथं आपण बघताय डाऊन ट्रेंड। डाऊन ट्रेंड म्हणजे काय, खालच्या दिशेला चाललं आहे, बस एवढं सिंपल आहे। सर्वात आधी तुम्हाला ट्रेंड बघायचा आहे की मार्केट कुठल्या ट्रेंडला चाललं आहे, आणि जर मार्केट डाऊन ट्रेंडला जात असेल तर तुम्हाला फक्त पुट बाईंगचाच विचार म्हणजे मनामध्ये ठेवायचा आहे। पुट बाईंग म्हणजे कसं आहे, जर समजा आता एक एक्झाम्पल, इथं जे लाईन्स मी ड्रॉ केले तर ऑलरेडी मी माझ्या ह्याच्यासाठी, तर इथून जर समजा मार्केट पडलं, इथून याला एक रेजिस्टन्स फेस करून खाली जर ह्या लेवलचं नेकलाईन जर तोडलं वगैरे रिट्रेसमेंट घेऊन, तर इथं आपल्याला ह्या ठिकाणी योग्य एंट्री मिळते, जे आपण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये अगोदर बघितलेलं आहे। तर हे परफेक्ट एंट्री, कारण का बरं, आपण इथं काय बघितलेलं आहे, डाऊन ट्रेंड सुरू आहे। एकतर डाऊन ट्रेंडमध्ये आपण पुट काय करतोय, जिथं पण ब्रेक करील आणि एक रिटेस्ट घेऊन खाली जाताना इथं आपण पुटमध्ये एंट्री करतोय, हे परफेक्ट एंट्री होत आहे। पण आज आणि आता ह्याच्यामध्ये अजून एक म्हणलं तर काय, अप ट्रेंडमध्ये काय बघतोय, मार्केट वर चाललं आहे, एखादा रेजिस्टन्स ब्रेक केलं, पुन्हा तिथे येऊन रिटेस्ट घेतलं, रिटेस्ट घेऊन वरच्या साईडला गेलं, या लेवलला जर नवीन न्यू हायला जर ब्रेक करून वरती गेलं, तर इथं आपलं बनतंय परफेक्ट एंट्री, ते म्हणजे कॉल साईडला, सी साईडला आपल्या एंट्री बनते तिथं बरं का। आणि इथं खाली आपण जवळपास त्या लास्ट स्विंगला वगैरे आपण स्टॉप लॉस प्लेस करतोय। तर आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं थोडक्यात सांगतो। सगळ्यात फर्स्ट पॉईंट तुम्हाला समजलं की आपल्याला ट्रेंड बघायचं आहे। आता दुसरं पॉईंट म्हणजे काय बघायचं ह्याच्यामध्ये, आता इथं एक एक्झाम्पल जसं जसं माझ्यासमोर येत आहेत तशानुसार तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बरं का। आता इथं बघा, तुम्हाला जसं म्हणलं मी, थोडंसं याला झूम करूया आपण, मार्केट इथून वरून डाऊन ट्रेंडच खाली सुरू आहे। डाऊन ट्रेंड सुरू असताना मी काही लाईन्स ह्याच्यातून काढून टाकतोय, म्हणजे आपल्याला जेणेकरून कन्फ्यूज होणार नाही आहे, गोंधळ होणार नाही आहे। तर आता इथं बघा, आता मार्केट काय केलेलं आहे, या लेवलला जर तुम्ही बघितलं, या पॉईंट टू या पॉईंटपर्यंत खाली सीधा पडलेला आहे मार्केट। सीधा म्हणजे काय, मध्ये थोडं सस्टेन करत आलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण डाऊन ट्रेंड म्हणतो। डाऊन ट्रेंडमध्ये काय करायचं आहे, पडलं, आता इथं रेंजमध्ये फसलं आहे, रेंजमध्ये फसल्यानंतर आता आपल्याला इथं काय बघायचं आहे, डाऊन ट्रेंड बघायचं आहे। रेंजमध्ये फसलं, एक चौकट बॉक्स तयार केलं, त्या बॉक्सच्या खाली गेलं, आपण इथं त्वरित एंट्री करू शकतोय। पण एंट्री करताना आपल्याला अजून एक गोष्ट बघायची आहे या ठिकाणी, जर समजा मार्केट रेंजमध्ये फसलेलं आहे, म्हणजे इथं मार्केट रेंजमध्ये फसलं आहे, इथं एवढ्या रेंजमध्ये मार्केट काय केलं, फसलं आहे। आता इथं ब्रेक कुठं केलं आहे, या लेवलला इथं ब्रेक केलं आहे। मग आपण काय करणार,
कशामध्ये पुटमध्ये एंट्री करणार। पुटमध्ये एंट्री करण्या अगोदर समोर एखादं सायकोलॉजिकल नंबर आहे का ते अवश्य चेक करा। आता इथं जर तुम्ही बघितलं सायकोलॉजिकल नंबर कुठला आहे 25,014, 14 वरचे जर पॉईंट सोडले 14 वरचे पॉईंट सोडले तर एक 25,000चा एक राऊंड फिगर RF नंबर म्हणजे राऊंड फिगर नंबर आहे, त्या ठिकाणी सायकोलॉजिकल नंबर जे म्हणतात। तर हे एक झालं पहिलं कन्फर्मेशन। जसं की आता तुम्ही बघितलं रेंजला ब्रेक केलं आहे, एकतर आपण डाऊन ट्रेंडमध्ये आहे ते पण आपण पहिला बघितलेलं आहे, रेंजला ब्रेक खालच्या साईडलाच केलं आहे, डाऊन ट्रेंड पण आहे, 2 कन्फर्मेशन। तिसरं म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे हे तुम्ही सगळं नोट करून घ्या, कसं आहे काही गोष्टी लक्षात राहत नाही जर नवीन असेल तर। आणि इथं समोर तिसरं जर बघितलं आपण तर इथे एक सायकोलॉजिकल नंबर किंवा एखादं राऊंड फिगर नंबर वगैरे असतं तर ते तुम्हाला चेक करायचं आहे। आणि इथं चेंज इन OY डाटा बघायचा आहे, चेंज इन OY डाटा, जे की आपण चेंज इन OY डाटा जे बघतो त्याच्यामध्ये काय दाखवतं आहे करंट म्हणजे डाटा काय चेंज होते ना, ते दर 3 मिनिटाला अपडेट होत असते। तर चेंज इन OY डाटा ते आपल्याला बघायचं आहे NICच्या वेबसाईटवरती। तर त्याच्यावरती तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। चेंज इन सगळं खेळ फक्त चेंज इन OYचा आहे, अशा प्रकारचं आपलं व्हिडिओ आहे, टायटल आहे। तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकताय व्हिडिओ एकदम परफेक्ट जबरदस्त, त्याला रिस्पॉन्स तुम्ही सर्वांनी दिलेला आहे त्याबद्दल तर तुम्हाला धन्यवाद, कारण की 1 लाखाहूनही अधिक त्याला व्ह्यूज आलेले आहेत। तर ते चेंज इन OY डाटा आपल्याला बघायचं आहे। एक पहिलं कन्फर्मेशन काय, एक तर आपण बघितलं डाऊन ट्रेंड, दुसरं रेंज ब्रेक केलं खालच्या साईडला गेलं दुसरं, तिसरं म्हणजे हे चेंज इन OY डाटा, चौथं म्हणजे एक सायकोलॉजिकल नंबर, आणि पाचवं म्हटलं तर काय आपल्याला बघायचं आहे व्हॅल्यूम। आता काय होतं थोडक्यात मी सगळं काढतो। आता थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं म्हणलं डाऊन ट्रेंड तर सुरू आहे, मग आपण फक्त पुढचा विचार करूया। आणि इथं मी काय केलं एखादा रेंज ब्रेक केलं म्हणजे एखादं ट्रेंड मी ड्रॉ केलेलं आहे, ट्रेंड ड्रॉ केल्यानंतर ना इथं ब्रेक केल्याबरोबर आपण काही सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ना ब्रेक केल्याबरोबर आपल्याला व्हॅल्यूम पण चेक करायचं। जर व्हॅल्यूम जबरदस्त असेल तरच आपल्याला या ठिकाणी एक परफेक्ट एंट्री घेता येईल आणि तर वरतीच आपल्याला लास्ट स्विंगला SL प्लेस करायचं आहे। तर हे झालं पुढ साईडचं। आता मी थोडक्यात काय करतो तुम्हाला एक कॉल साईडचं तुम्हाला एक्झाम्पल देतो, बघूया आपण इथं कुठं म्हणजे मी इथं प्रत्येक ठिकाणी आपण हे करू शकतो आहे, पण कसं आहे तुम्हाला जे परफेक्ट मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, तुम्ही जर त्या हिशोबानं जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये शिकत जाचाल, मी कसं आहे हा व्हिडिओ फक्त एक एज्युकेशनल नॉलेजसाठीच आहे, बाकी याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वतःचं एक रिसर्च एक ॲनालिसिस मात्र नक्कीच करायचं आहे। आता इथं जर मी एक ट्रेंड ड्रॉ केला, आता इथं बघा तुम्ही, आता इथं पण एक मी काय करतो लाईन ड्रॉ करतो, इथं पण सेम ते सिच्युएशन झालं आहे। मार्केट तर आता डाऊन ट्रेंडच सुरू आहे, मग ह्या लेवलला इथं एक सपोर्ट घेतला आहे, इथं परत सपोर्ट घेते पूर्ण रेंजमध्ये मार्केट इथं फसलेलं आहे। मग रेंजमध्ये मार्केट फसल्यानंतरनं जसं एवढं पूर्ण मार्केट एवढं रेंजमध्ये फसलेलं आहे, त्यानंतर काय झालं इथं खाली ब्रेक केलेलं आहे, ब्रेक केल्याबरोबर समोर बघायचं आहे आपल्याला राऊंड फिगर वगैरे नंबर काहीच नाही आहे, 24,379 अशा प्रकारचं एक स्ट्राईक रेट आहे, स्ट्राईक प्राईस त्या ठिकाणी दिसतंय तुम्हाला। पण तुम्ही जर इथून बघितलं 379 वरनं खालचं राऊंड फिगर जे नंबर असते या लेवलला इथं असणार आहे 24,250चा। निफ्टीमध्ये 250 पॉईंट आणि बँक निफ्टीमध्ये 500 पॉईंटचं एक राऊंड फिगर नंबर असते, तर ते तुम्हाला बघायचं आहे। आणि इथं जसं पण ब्रॉक्सला इथं एवढ्या पूर्ण रेंजमध्ये फसून मार्केट मग डाऊन साईडला जर इथं ब्रेक केलं तर त्या ठिकाणी तुम्ही जर व्हॅल्यूम पण बघितलं, अजून जर व्हॅल्यूम बघितलं तर व्हॅल्यूममध्ये पण जर स्ट्रॉंगनेसपणा दिसला तर इथं तुम्ही काय करू शकता सीधा पुटमध्ये एंट्री करू शकता। आणि वरती आपल्याला नक्कीच काय करायचं या ठिकाणी SL लावायचं आहे लास्ट स्विंगला। तर हे जर 2 एक्झाम्पल दाखवलं, आपण एक छोटंसं कॉलमध्ये एक बघूया आपण। तर कॉलमध्ये कुठं परफेक्ट आपल्याला हे मिळतं का, आपण आता ते तुम्हाला दाखवतो ते एक मोमेंट, इथं पण सेम झालेलं आहे। तर आता आपण कॉलमध्ये बघूया, हा बघा ट्रेंड कसं आहे पूर्ण डाऊन ट्रेंड आहे, म्हणून काय करायचं आहे अप डाऊन तर होतच असणार, पण शक्यतो आपण ट्रेंडनुसार जर ट्रेड बनवत गेले तर आपल्याला त्यामध्ये एकदम बेटर रिझल्ट बघायला मिळतील। आता इथं मी एक छोटंसं लाईन ड्रॉ करतो, आता कशाला केलं ते पण तुम्हाला कारण सांगणार आहे। आता मी ते लाईन ड्रॉ का बरं केलं आहे तर इथं जर पाठीमागचं मार्केट बघितलं तुम्ही या लेवलला इथं एक नवीन रेजिस्टन्स बनवलं, थोडंसं मार्केटच्या आपण पाठीमागं जाऊया। मार्केट आपण आतापर्यंत बघितलं आहे डाऊन ट्रेंडच आहे, मग इथं सस्टेन केलं आहे, मग त्यानंतर मग मोठं उछाल घेतलं आहे, परत इथं काय केलं आहे सस्टेन केलं या लेवलला। जर थोडंसं सरकवलं आणि मार्केटची दिशा जर आपण बघितले तर इथं जास्त वेळ मार्केट सस्टेन केलं, त्यानंतर नाही अपचं साईडचं मुवमेंट जबरदस्त देऊन तिथून पुन्हा डाऊन साईडला पडलं आहे। पुन्हा या ठिकाणी काय झालेलं आहे
या ठिकाणी रेंजमध्ये मार्केट इथं फसलेलं आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. रेंजमध्ये फसलं आहे, मग नंतरनं काय केलं, रेंजला ब्रेक केला. ओके, मार्केट ज्या वेळेस रेंजला ब्रेक केलं कुठं, तर या पूर्ण रेंजमध्ये मार्केट इथं सस्टेन झालेलं आहे. डाऊन ट्रेंडचा आता ट्रेंड अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर इथं पूर्ण रेंजमध्ये फसल्यानंतरनं एकदा काय केलं मार्केटनं, या लेवलला बघू शकता इथं ब्रेक केलं बरोबर आहे वरच्या साईडला. पण आपण म्हणून लगेच काय एंट्री करायचं आहे कॉल साईडला म्हणून, कारण की खालच्या साईडला ब्रेक केलं म्हणून आपण पुटमध्ये एंट्री केलं आहे. तर वरच्या साईडमध्ये ब्रेक केलं तर आपण कॉलमध्ये एंट्री करायचं का, तर तसं शक्य नाही आहे. मी तुम्हाला काय आणलं, जर डाऊन ट्रेंड असेल तर डाऊन ट्रेंडमध्ये फक्त पुढचाच विचार करा. इथं थोडा वेळ विचार करायचं. आता मार्केट वरच्या साईडला इथं ब्रेक केलेलं आहे. जर ब्रेक केल्यानंतरनं इथं जर तुम्हाला एंट्री बनवायची असेल, एंट्री बनवताना तुम्हाला काय करायचं आहे, एक थोडंसं याला मी झूम करतो, आता तुम्हाला स्पष्टपणे समजेल. दिसतं चित्र आता. तर आपलं हे निळं लाईन जे आहे ते तर आपलं काय राहिलेलं आहे, आता एक प्रकारचं रेजिस्टन्स बनलेलं आहे. हे जे निळं लाईन आहे ते आपलं रेजिस्टन्स, कारण की मार्केट इथं खाली या रेंजमध्ये एक रेंज बाउंड आपण बघितलेलं आहे, त्यातून ब्रेक वरच्या साईडला केलेला आहे. मग इथे एक ब्रेक केल्याबरोबर एक आपल्याला या ठिकाणी नेकलाईन बघायला मिळतं आहे. तर याच्यावर आपण काय करणार आहे, सिम्पल एक लाईन ड्रॉ करायचं, आपल्याला सिम्पल लाईन ड्रॉ करायचं आहे. ओके, तिथं नाही केला, शेवटी तर आपण बघितलं आपलं मेन पॉईंट काय, हे निळा लाईन. मार्केट इथून जर ब्रेक केलं, ब्रेक करून पुन्हा खाली आलं, मी तुम्हाला मगाशी काय म्हणलं, रिटेस्ट. जर रेजिस्टन्स रिटेस्ट करून वरती जात असेल तर आपल्याला निश्चितच कॉल बाय करायचा आहे या लाईनच्या वरती गेल्यानंतरनं. जर आपण या लाईनला आपण कॉल बाय केलं, लास्ट स्विंग इथं आहे स्टॉप लॉस, तर मार्केट पुन्हा इथं आलं या लाईनच्या वरतीच. आता तुम्ही इथं बघितलं, जर इथं बघितलं पहिलं लो इथं आहे, दुसरा लो या लेवलला आहे, म्हणजे याच्यापेक्षा थोडंसं अप्पर लो दिलेलं आहे. म्हणजे आपण काय, आपण जर एंट्री इथं या लेवलला केलं, इथं एस एल लावलं आपण, तर आपलं एस एल हिटपर्यंतच आलेलं आहे, आपलं एस एल हिट होणार नाही आहे. पुन्हा मार्केट काय केलं, वरती जाऊन एक खाली रिटर्स घेतलं, अपसाईडला गेलं, त्यानंतरनं हे लाईन ब्रेक केल्यानंतरनं आपलं एंट्री परफेक्ट झालेलं असतं आहे. पण इथं एंट्री करताना सुद्धा आपल्याला काय बघायचं आहे, अजून एक 2-3 गोष्टी. एक तर हे आपण रेजिस्टन्स म्हणून फेस केलं आहे, कारण की इथं खालचं काय आपण एक रेंज बाउंड बघितलेलं आहे पूर्ण, त्यानंतरनं आपण इथं वरती निळ्या लाईनला ब्रेक केलं आहे, ते रेजिस्टन्स त्याला एक रिटेस्ट घेण्यासाठी मार्केट काय केलं, पुन्हा इथं खालीपर्यंत आलं आहे. आणि त्याच लेवलला इथं बघितलं तुम्ही टच करून, त्याच लेवलला जर तुम्ही बघितलं इथं या लेवलला टच करून गेलेलं आहे आणि पुन्हा इथं वरच्या साईडला मार्केट निघालेलं आहे. मग आपल्या एंट्री कुठं बनणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे, इथं एंट्री बनणार, क्षमा करा, या लेवलचं ब्रेक झाल्यानंतर एंट्री बनणार. ओके, आणि इथं आपलं एस एल असणार आहे. मार्केट जसं या लेवलला आपण एंट्री करतो त्यानंतर समोर एक सायकोलॉजिकल नंबर बघा, जसं की इथं सेम मॅच होतं आहे 23,500चं एक सायकोलॉजिकल नंबर, जसं की तुमच्या समोर दिसतंय 23,500चं सायकोलॉजिकल नंबर. म्हणजे मार्केटनं काय केलं आहे, सायकोलॉजिकल नंबरला ब्रेक केलेला आहे वरच्या साईडला. मग ब्रेक केल्यानंतरनं आपण काय करणार, इथं एंट्री तर करणार, खाली स्टॉप लॉस घेऊनच, म्हणजे लावून. ओके, स्टॉप लॉस लावून एंट्री करणार. प्लस काय बघायचं आहे तुम्हाला, त्याच ठिकाणी व्हॅल्यूम बघायचं आहे. म्हणजे जर व्हॅल्यूम स्ट्रॉंग राहिलं, एक पहिलं कन्फर्मेशन काय, आता तुम्हाला थोडक्यात सांगतोय. एक तर इथं पूर्ण रेंज बाउंडमध्ये मार्केट राहिलेलं आहे. ओके, एक तर मार्केट, आता ह्याचं एक उद्देश सांगतो, इथं काय बघायचं आहे तुम्हाला, तर इथं एक तर पहिलं कन्फर्मेशन पूर्ण रेंज बाउंडमध्ये. ओके, आणि दुसरं म्हणजे काय, या ठिकाणी एक ब्रेक केलेला आहे, पण आपण काय करतोय, रिटेस्टचं वाट बघतोय. रिटेस्ट घेण्यासाठी मार्केट इथपर्यंत आलं आहे, पुन्हा मार्केट या लेवलला पण ब्रेक केलेलं आहे. मग आपली एंट्री बनली, एंट्री बनल्याबरोबर आपण इथं एस एल प्लेस नक्कीच करणार आहे. हे झालं पहिलं कन्फर्मेशन की रेजिस्टन्स ब्रेक केलं आहे. त्यानंतर एक सायकोलॉजिकल नंबर त्याला ब्रेक केलेला आहे. मग आपण अजून काय बघणार आहे, व्हॅल्यूम बघणार आहे. म्हणजे ही 3-4 कन्फर्मेशन घेतलं तर आपण जर एंट्री केलात तर आपल्याला परफेक्ट एंट्री भेटू शकते. आणि त्यानंतर बघू शकता मार्केट एकदम जबरदस्त, एकदम स्ट्रेट मुवमेंट वरच्या साईडला दिला आहे. आणि त्यानंतर आपण इथं बघितलं आहे तर वरचं मार्केट पूर्ण या लेवलपर्यंत एक प्रकारचं म्हणजे जबरदस्त इथं रेंजमध्येच मार्केट फसलेलंच आहे. तर अशा रेंजमध्ये आपण शक्यतो ट्रेडचं प्लॅन करण्याचा प्रयत्नच करू नये, माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला. आणि जर ह्याला मी लाईनला इथं थोडंसं खाली आणून ठेवलो, इथं आणून ठेवल्यावर बघा इथे काय मजा येते तुम्हाला. एक मिनिट, आता बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, पूर्ण मार्केट रेंज बाउंड खाली ब्रेक केलं, मग इथं सस्टेन करून रिटेस्ट घेऊन पुन्हा मार्केट खाली
इथे एक पुट साईडचं एंट्री बनवू शकते. वरती SL लावायचं. मार्केट खाली इथपर्यंत दिलेलं आहे. जर तुम्ही याचे पॉईंट जरी मोजलात, आता इथून जर पॉईंट बघितलं समोर 23,900 ते कुठपर्यंत गेलेलं आहे 23,900 ते 24,128 म्हणजे काय जवळपास 250 पॉईंटचा मूवमेंट आहे एवढ्यामध्येच. तर अशा प्रकारचे आपण जबरदस्त परफेक्ट एंट्री घेऊन मोठमोठे टार्गेट्स अचीव करू शकतोय. शक्यतो अशा प्रकारचे ज्या ठिकाणी धोकादायक रेंज असतात तिथं वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही रेंज ओळखायला शिका. रेंजमध्ये जर मार्केट सारखं सस्टेन होत असेल तर त्यातनं तुम्ही लगच्या लगी एक्झिट केलेलंच बरं असं मला वाटतं आहे. ओके, बाकी तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह कसा वाटला व्हिडिओ, कारण की तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला कॉमेंट करून सांगा तुम्ही, आणि लाईक तर नक्कीच करा, ज्याच्यामुळे मला अजून मोटिवेशन मिळेल की तुमच्यासाठी अजून नवीन कशा प्रकारचे स्ट्रॅटेजीज मी आणू शकतो आपल्या ह्या चॅनलवरती. आणि तुम्ही जे प्रेम दाखवत आहे आपल्या चॅनलवरती त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आहे. आणि अशाच प्रकारचे नवनवीन स्ट्रॅटेजीज व्हिडिओज तुमच्यासाठी मी खास आणत राहीन. त्यासाठी भेटूया पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.